रस्ता आहे किंवा असला अँटेक आहे ना, मी तर म्हणलो उतरून येतो तुम्ही. सकाळी मस्त फ्रेश होऊन मी ऑफिसकडे गेलो. तिथनं गाड्या घेऊन आम्ही निघालो बुधगावच्या दिशेनं. काय विषय सांगतो तुम्हाला पुढे. बघता बघता बुधगाव मध्ये पण येऊन पोहोचलो. गावात गेलो नाही कारण आमचं काम होतं शेतात. रस्ता आहे किंवा असला अँटेक आहे ना, मी तर म्हणलो उतरून येतो तुम्ही जावा पुढं. बघा तिथं शेतात जायचं आहे. तिकडं कुठं आवाज यायला बघा. एवढं आदळत तुम्ही जावं म्हणलं. मी तर चालत शेतात नाही इकडे बाहेर पडलो आणि इथं आल्यावर समजलं की अजून लय लांब आहे. मग मी तर काय गाडीत चेंज केलो, दुसऱ्या गाडीवर बसलो. कुठं अजून पुढे आल्यावर तर रस्ता समजेना. मग एका काकाच्या घराजवळ गाडी लावून तिथनं आम्ही परत चालत पुढे निघालो. एकदाच ते लोकेशन दिसल्यावर थोडं मनाला बरं वाटलं. ते याच कारण म्हणजे बापू, कारण बापूच्या शेतातच ते कार्यक्रम होतं. हो बघा आपला बापू इकडे आलेल्या लोकांना जेवण वाढायच्या नादात होता. नमस्कार. एवढे आत असून पण जेवायला लोकांच्या गर्दी जाम होती. बापू आम्हाला पण बसून घ्या म्हणला आणि तो वरती गेला. आम्ही जेवायला बसलो तेवढा शुभ पण आला बघा. काय पण म्हणा, पण असं पंक्तीत बसून प्रसाद खायचं एक मजाच वेगळं आहे. आणि खीर तर आई शपथ, ह्याच्यासमोर तर सगळंच फेल आहे. इथलं जेवण तीन सगळं आवरून आम्ही एकदाच आमच्या गाड्यांजवळ आलो आणि इथनं आम्ही परत आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. जाताना दुसऱ्या रूटनं जायचं म्हणलो आणि सांगलीकरांना कायम आशा दाखवत असणाऱ्या विमानतळावरनं आम्ही डायरेक्ट रस्त्याला येऊन लागलो.